आता सुट्ट्या होत्या त्यामुळे आपण भूम मध्ये आलो होतो पावसा पाण्याचं, मग गेलो गणपती एक्सप्लोर करायला। चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार पोरांनो, जे आहे ते खरंय म्हणूनच मी म्हणतो आपलंच लय बरं। आले आले आपण मस्त पैकी आपल्या अमोल दादाच्या दुकानात आलो होतो। भावांनो बघू शकता तुम्ही मस्त पैकी एकासाठी ते खतरनाक अशा मूर्त्या होत्या। मस्त पैकी अमोलची गाडी घेतली, मग मस्त पैकी तर सुजित भैया पण आले होते कारण त्यांना पण गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची। नंतर मग ओम्याने पण मूर्ती घेऊन टाकली आणि आपली तर मूर्ती पप्पा मागाशीच घेऊन गेले होते। परत इकडे अमोलचं वेगळंच काहीतरी चालू होतं। भावांना बसून बसून कंटाळा आला, म्हणलं चला फिरून येऊया। तर इथे राजमुद्रा नगरच्या राजाचं आगमन झालं। भूम मध्ये फिरून फिरून कंटाळा आला होता आणि पाऊस पण लय चालू होता, त्यामुळे मस्त पैकी आम्ही केकीज मध्ये गेलो। पोरांना तर काय काम नाही, पोर रोज केकीज मध्ये बसतीत जाऊन। आता आपण तर पहिल्यांदा आलतो, आले आले मस्त पैकी पेस्ट्री मागवली। पेस्ट्री खाऊन झाल्याच्या नंतर ना मस्त पैकी आता गणपती बघायला जावं म्हणलेलं। पाऊस तर चालू होता, त्या पडत्या पावसात आम्ही गणपती बघायला गेलेलो। सगळ्यात पहिल्यांदा मस्त पैकी आम्ही श्रीमंत समर्थनगरच्या राजाचं दर्शन घ्यायला आलो। भावाने डेकोरेशन एक नंबर केलं तर भावांनी, आणि मंडळ पण एक नंबर होतं। समर्थनगरच्या राजाचं दर्शन घेतलेलं आणि पाऊस तर लय वाढत होता भावांनो। मस्त पैकी आम्ही इकडे राजमुद्रा नगर मध्ये आलो। राजमुद्रा नगर मध्ये आलो भावांनो, आले आले मस्त पैकी पोरांची गाठभेट घेतली। मस्त पैकी तर पोरांनी पण डेकोरेशन केलं, नादच खोळा भावांनो। हे आपण बाप्पांचं दर्शन घेतलं। मग आता व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला आपले एक लाईक ठोका, मग लावा ताकद।